नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला होलिका दहन साजरे केले जाते। हा सण वाईटावर चांगल्याचे प्रतीक मानले जाते। या प्रसंगी लोक होलिका दहन करण्यापूर्वी भगवान विष्णू आणि अग्निदेवाची पूजा करतात। होळी दुसऱ्या दिवशी म्हणजे फाल्गुन पौर्णिमेला साजरी केली जाते। या दिवशी लोक गुलाल आणि रंग लावून एकमेकांना आलिंगन देतात। अशा परिस्थितीत म्हणजे 2025 मध्ये होलिका दहन कधी आहे आणि त्याचबरोबर होळी येण्या अगोदर आपल्याला आपल्या घरामध्ये म्हणजे देवघरामध्ये ज्या काही 5 वस्तू आहेत त्यापैकी एक वस्तू घरी आणायची आहे। या वस्तू घरी आणल्याने मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती तसेच भरभराटी घरामध्ये आपल्याला जाणवते। त्याचबरोबर सर्व दुःख, दारिद्र्य, दोष, अडीअडचणी जे काही आहेत त्या दूर होतात आणि त्याचबरोबर नकारात्मक शक्ती देखील दूर होते। घरामध्ये येणारा पैसा स्थिर राहतो। आपल्या घराच्या संबंधित ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतील। त्यामुळे त्या वस्तू कोणकोणत्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तसेच तुम्हालाही भगवान श्री हरी विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईबही नक्की करा। तसेच कमेंटमध्ये जय श्री हरी विष्णू लिहायला अजिबात विसरू नका। फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथी 13 मार्च 2025 रोजी सकाळी 10:35 प्रारंभ होणार आहे आणि ही तिथी 14 मार्च रोजी दुपारी 12:23 समाप्त होणार आहे। तर अशा परिस्थितीत 13 मार्च रोजी होलिका दहन साजरी केले जाईल। होलिका दहनाचा शुभ मुहूर्त रात्री 11:26 पासून ते रात्री 12:30 पर्यंत असणार आहे। जर तुमच्या मुलामुलींच्या लग्नात काही अडचणी येत असतील तर होलिका दहनाच्या वेळी मुलामुलींना परिक्रमा करण्यास सांगावं। तसेच हवन साहित्य अग्नीत अर्पण करावं। असे मानले जाते की या उपायाने विवाहातील सर्व प्रकारचे अडीअडचणी दूर होतात। तसेच वैवाहिक जीवन देखील आनंदी आणि सुखमय होत असतं। याशिवाय कोणत्याही आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी होलिका दहनाच्या अग्नीत कापूर जाळावा। असे मानले जाते की या उपायाचा अवलंब केल्याने सर्व प्रकारचे आजार बरे होतात आणि मन सकारात्मक ऊर्जेने भरून जाते। जर तुम्हाला बराच काळ घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल तर होळीची राख घरी आणावी आणि त्यानंतर ती संपूर्ण घरामध्ये फिरवावी आणि मग ती घराबाहेर आपण टाकून द्यावी। असे केल्याने सर्व दुःख, दारिद्र्य आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होत असते। होळी हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो। मराठी वर्षाच्या सरतेशेवटी फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी हुताशनी पौर्णिमा शिमगा या नावाने देखील ओळखली जाते। वाईट प्रवृत्ती नष्ट होऊन त्यावर विजय मिळवण्याचा उत्सव साजरा करणारा हा सण खरे तर जुने जे वाईट असेल ते सोडून नव्याने स्वागतासाठी सिद्ध होण्याचा एक पवित्र सण आहे। सृष्टी ही या काळात बदलत असते। पृथ्वी आपली जीर्ण झालेली जुनी पाने टाकून नवीन धारण करत असते। अनेक झाडांना या दिवसामध्ये मोहर आलेला पाहायला मिळतो। फाल्गुन पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत 5 ते 6 दिवसात तर कुठे 2 दिवस हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरी केला जातो। काही वर्षापूर्वी होळी जवळ आली की घरोघरी शेणाच्या गौऱ्या होत असलेल्या दिसायला आपल्याला पाहायला मिळतात। त्यावेळी 2 होळ्या होताना दिसायच्या, एक छोटी आणि एक मोठी। होळीच्या 15 ते 20 दिवस आधी गौऱ्यांसाठी घरातील लहान मुले शेण गोळा करायची। या गौऱ्यांना मध्यभागी छोटे छिद्र केले जायचे। होळी येईपर्यंत या गौऱ्या खणखणीत वाळलेल्या असायच्या आणि मग नारळाच्या दोरीमध्ये या गौऱ्या ओवून त्यांची एक मोठी माळ तयार केली जायची। एका माळेत साधारण 20 ते 25 गौऱ्या असायच्या। आई बहिणींसोबत लहान मुले होळीच्या पूजेला जायची आणि त्यावेळी मग या गौऱ्यांच्या माळा होळीत टाकल्या जायच्या। दुसऱ्या दिवशी जळालेल्या पण धागा कायम असलेल्यांवर पाणी गरम करायचे आणि त्यानंतर त्याच पाण्याने आंघोळ करायची। होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते। होलिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून बसून पूजा केली जाते। होलिके चारी बाजूंनी 3 किंवा 7 फेरे मारून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते। शुद्ध पाणी आणि अन्य पूजा साहित्य एक एक करून होलिकेस अर्पण केले जाते। पूजेनंतर एक कलश पाणी, अक्षदा, गंध, पुष्प, साबुदाणा तसेच गूळ, हळद, मूग, बतासे, गुलाल, नारळ, पुरणपोळी इत्यादींची आहुती देण्यात येते। नवीन धान्य जसे की गहू, चणे इत्यादींचा यामध्ये समावेश केला जातो। होलिकेची पूजा केल्यानंतर तिचे दहन केले जाते। होलिका दहन नेहमी भद्र काळानंतरच करावे। चतुर्दशी तिथी अथवा प्रतिपदा तिथी असताना होलिका दहन करता येत नाही। सूर्यास्तापूर्वी सुद्धा
होलिका दहन करू नये. होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहतो. होळीत निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट होत असतो, अशी देखील श्रद्धाही आहे. तसेच लोकमान्यता देखील प्रचलित आहे. तर अशा पद्धतीने आपण होळीची संपूर्ण माहिती जाणून घेतली. तर मंडळी, आता आपण पाहूया की होळी येण्या अगोदर आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्या वस्तू आणायच्या आहेत. तर त्या वस्तू आणल्याने घरामध्ये घरातील सदस्यांची म्हणजे पतीची तसेच मुलांची भरभरून प्रगती होईल. तसेच घरातील ज्या काही नकारात्मक शक्ती असेल त्या नष्ट होतील आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारी इडापिडा सुद्धा नष्ट होईल. तर पहिली वस्तू जी आपल्याला घरामध्ये आणायची आहे ती म्हणजे नारळ. होळीच्या दिवशी नारळाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. होळीमध्ये सर्वात पहिली वस्तू आपण ती अर्पण करत असतो. त्यामुळे होळी येण्या अगोदरच आपल्याला आपल्या घरामध्ये नारळ हा आणून ठेवायचा आहे. हे नारळ होळीच्या दिवशी संपूर्ण घरामधून फिरवून त्यानंतर आपण ते होळीमध्ये दहन करावं, म्हणजेच होळीमध्ये ते अर्पण करावं. त्यानंतर पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे श्रीयंत्र. श्रीयंत्र आणून आपण आपल्या घरामध्ये ते स्थापित करावं. श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णूंचे आसन मानले जाते. श्रीयंत्रावरती पौर्णिमेच्या दिवशी जर आपण कुंकुमार्जन ही अत्यंत प्रभावी सेवा केली तर आपल्या जीवनातील दुःख, दारिद्र्य, इडापिडा नष्ट होऊन प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला गती पाहायला मिळते. तसेच घरामध्ये पैशांसंबंधी काही अडीअडचणी असतील किंवा प्रयत्न करून देखील पैसा टिकत नसेल, सतत खर्च होत असेल, तर या दिवशी आपण श्रीयंत्र आणून त्याची स्थापना आपल्या घरामध्ये करावी. आणि पौर्णिमेच्या दिवशी कुंकुमार्जन ही अत्यंत प्रभावी सेवा तसेच माता लक्ष्मीची अत्यंत प्रिय सेवा ही मानली जाते. ही केल्यामुळे घरातील लक्ष्मी स्थिर होण्यास मदत होते. तिसरी वस्तू म्हणजे कवड्या. माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात. कवड्यांची पूजा केल्याने आपल्या घरातील सर्व अडीअडचणी, संकट दूर होण्यास मदत होते. कवड्यांची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे. त्यामुळे 5 किंवा 7 कवड्या तुम्हाला घरामध्ये घेऊन आणायच्या आहेत आणि होळीच्या दिवशी तुमच्या घरामध्ये त्यांची पूजा करून त्या स्थापित कराव्यात. त्यानंतर चौथी वस्तू ती म्हणजे गोमती चक्र. गोमती चक्र हे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असते. हे केवळ गोमती नदीमध्येच आपल्याला पाहायला मिळतं आणि गोमती चक्र जर आपण आपल्या घरामध्ये स्थापित केलं तर भगवान श्री हरिविष्णूंची आपल्या घरावर भरभरून कृपा, आशीर्वाद आपल्याला लाभतात आणि यामुळे घरातील सर्व दुःख, दोष, दारिद्र्य, अडीअडचणी आणि त्याचबरोबर जी काही नकारात्मक शक्ती असेल ती देखील दूर होण्यास मदत होते. होळीच्या आधी हे गोमती चक्र आपण घरामध्ये घेऊन यावं आणि होळीच्या दिवशी त्यावर अभिषेक करून मग ते आपण देवघरामध्ये स्थापित करावं. त्यानंतर पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे कमळगट्ट्याची माळ किंवा कमळगट्ट्याचे मणी. तुम्हाला जर शक्य असेल तर ते तुम्ही घरी आणू शकता. पुढची वस्तू म्हणजे माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती. होळीच्या दिवशी ती घरी आणावी आणि त्याची पूजा विधीपूर्वक करावी. हे सर्व केल्यामुळे आपल्या घरातील सर्व दुःख, दोष, दारिद्र्य तसेच नकारात्मक शक्तींचा नाश होतो. 6वी वस्तू म्हणजे भगवान विष्णू सहित माता लक्ष्मीचा फोटो आपण आणावा आणि ही प्रतिमा कोणती आणावी तर माता लक्ष्मी भगवान श्री हरिविष्णूंचे पाय दाबत आहे, त्यांच्यासोबत उभी आहे किंवा बसलेली आहे अशा पद्धतीची मूर्ती किंवा फोटो आपण घरामध्ये आणावा. हा फोटो आपण होळीच्या दिवशी घरी आणून देवघरामध्ये स्थापित करावा. माता लक्ष्मीला हे अतिशय प्रिय आहे, त्यामुळे होळी येण्या अगोदर तो आपण घरी आणून त्याची विधिवत स्थापना करावी. तर मंडळी, होळी येण्याआधी घरामध्ये तुम्ही यापैकी कोणतीही एक वस्तू आणावी. 7वी वस्तू म्हणजे अन्नपूर्णा देवीची मूर्ती. जर तुमच्याकडे अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर ती तुम्ही होळीच्या दिवशी आणून तिची विधीपूर्वक स्थापना करावी. अशा प्रकारे या 5 ते 6 वस्तूंपैकी कुठलीही एक वस्तू जी तुमच्याकडे नसेल ती तुम्ही घरी आणून होळीच्या दिवशी किंवा होळीच्या 1 दिवस आधी घरामध्ये आणून त्यांची स्थापना आपण करावी. यामुळे निश्चितच आपल्याला सकारात्मक बदल हे जाणवतात. तसेच घरातील सर्व दोष, अडचणी दूर होऊन आपल्या घराची मोठ्या प्रमाणावर भरभराट तसेच प्रगती होत असते. आपले देवघर हे आपल्या घराचा केंद्रबिंदू मानला जातो. त्यामुळे देवघर हे व्यवस्थित असणं तसेच देवघरामध्ये सर्व वस्तू असणं हे देखील खूप महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे या सर्व नियमांचं पालन करून या सर्व वस्तू होळी येण्या अगोदरच आपण आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत आणि निश्चितच या गोष्टी घरात आणल्यावर
त्यांची स्थापना केल्यानंतर आपल्याला सकारात्मक ऊर्जेचा संचार मोठ्या प्रमाणावर आपल्या घरामध्ये जाणवेल, यात काही शंकाच नाही. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा. श्री स्वामी समर्थ.